नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती। मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली। पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते। अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं। असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज। या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं। आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही, तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता। निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला। श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं। यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली, मात्र ती कोपली नाही। तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही। या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही। नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या। नागरिकांनीही त्यांना त्यांच्या सूचनेबरहुकूम मोलाचं सहकार्य केलं। यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे। या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय। शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे। दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो। कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते। नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत। व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून, म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली, आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून, आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात। पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात। असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम। हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय। गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ
यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती. मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्यानं प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली. पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते. अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं. असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज. या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं. आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही, तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता. निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला. श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं. यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली, मात्र ती कोपली नाही. तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही. नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या. नागरिकांनीही त्यांना त्यांच्या सूचनेवर हुकूम मोलाचं सहकार्य केलं. यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे. या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय. शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे. दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो. कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते. नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण. आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत. व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून. म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली. आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून.
आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात. पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात. असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय. गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती. मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्यानं प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली. पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते. अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं. असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज. या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं. आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही, तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता. निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला. श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं. यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली, मात्र ती कोपली नाही. तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही. नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या. नागरिकांनीही त्यांना त्यांच्या सूचनेवर हुकूम मोलाचं सहकार्य केलं. यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे. या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय. शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे. दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो. कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते.
नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत. व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून. म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली. आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून. आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात. पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात. असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय. गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती. मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्यानं प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली. पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते. अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं. असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज. या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं. आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही, तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता. निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला. श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं. यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली, मात्र ती कोपली नाही. तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही. नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या. नागरिकांनीही त्यांना
त्यांच्या सूचनेवर हुकूम मोलाचं सहकार्य केलं. यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे. या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय. शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे. दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो. कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते. नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत. व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून. म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली. आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून. आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात. पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात. असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय. गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती. मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्यानं प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली. पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते. अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं. असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज. या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं. आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही, तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता. निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला. श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं. यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली
मात्र ती कोपली नाही. तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही. नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या. नागरिकांनीही त्यांना त्यांच्या सूचनेबर हुकूम मोलाचं सहकार्य केलं. यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे. या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय. शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे. दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो. कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते. नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत. व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून. म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली. आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून. आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात. पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात. असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय. गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉरवर्ड देखील करा, ही नम्र विनंती. मित्रांनो, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्यानं प्रवरा नदीला दोनदा महापूर आल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली. पुरामध्ये काहीही वाहून आणण्याची क्षमता पाण्यात असते. अनेक दशलक्ष घनफूट इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे महावेगाने झेपावत असताना प्रवाहात आणि कडेला जे काही असेल त्याला कवेत घेऊन कवटाळून आपल्यासोबत वाहवत नेण्याचं सामर्थ्य पाण्याच्या या प्रचंड प्रवाहात असतं. असाच पुराच्या पाण्यासोबत प्रवरेच्या महापुरात वाहून आला एक लांबच लांब नागराज. या नागराजानं गंगामाई घाटाच्या परिसरात अगदी पायऱ्यांच्या जवळ सर्वांना दर्शन दिलं. आपल्याच मस्तीत जलविहार करणाऱ्या या नागराजानं फणा काढला नाही, फणा उभारला नाही,
तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या खास नागमोडी वळणाच्या शैलीत जलतरण करीत नैसर्गिक अधिवासाचा पुरेपूर आनंद घेत होता. निसर्गाच्या प्रेमापोटी नेहमी भटकंती करणारे आमचे मित्र गौरव काथे यांनी हा प्रसंग चित्रित केला. श्रावण महिन्यात साक्षात 10 फूट लांबीच्या नागराजाचं दर्शन घडल्यानं प्रत्यक्षदर्शींनी त्याला मनोभावे वंदन केलं. यंदाच्या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवरा नदी 2 वेळा आलेल्या या पुरानं अथांग भरली, दुथडी भरून वाहत राहिली, मात्र ती कोपली नाही. तिनं तिच्या लेकरांचं नुकसान केलं नाही. या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांची आपत्ती व्यवस्थापन पथकं सक्रिय राहिल्यानं वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन काठावरची होऊ शकणारी बिकट अवस्था आणि परिस्थिती त्यांनी हाताबाहेर जाऊ दिली नाही. नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या जीविताला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं पुराची परिस्थिती जबाबदारीनं हाताळण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरल्या. नागरिकांनीही त्यांना त्यांच्या सूचनेबर हुकूम मोलाचं सहकार्य केलं. यंदाच्या पावसाळ्यात प्रवरा परिसरात जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी बघायला मिळत आहे. या पुरामुळे असंख्य विहिरींना आणि कूपनलिकांना झिरपा होऊन पाणी उतरतंय. शेतीसाठी ही खूप आशेची बाब आहे. दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे प्रवरा नदी जितके अधिक दिवस वाहती राहील तितक्याच प्रमाणात त्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला होतो. कारण प्रवरा नदीचं वाहून जाणारं सर्व अतिरिक्त पाणी नाथसागर जलाशयात जाऊन तो जलाशय भरण्याची शक्यता निर्माण होते. नाथसागर हे धरण म्हणजे मराठवाड्याचा जीव की प्राण आणि या जलाशयाला संजीवनी देण्याचं काम नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि नाशिक जिल्ह्यातून वाहत येणारी गोदावरी दोघी मिळून वर्षानुवर्षे करीत आहेत. व्यवस्थित बारकाईने जर हा मिलाप बघितला तर प्रवरा नदी वाहत जाते संगमनेर आणि नेवाशाहून. म्हणजे नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, ज्या ठिकाणी त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिली. आणि गोदावरी नदी वाहत येते संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या भूमीतून. आणि प्रवरा संगम या ठिकाणी या दोन्ही समरस होतात, एकजीव होतात. पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नावाने पुनीत झालेल्या नाथसागरच्या जलाशयात त्या विलीन होतात. असा आहे आजही या संतांच्या व्यापक आणि लोककल्याणकारी विचारांचा त्रिवेणी संगम. हा त्रिवेणी संगम, या त्रिवेणी संगमाचं मूर्त रूप म्हणजेच पैठणचा अथांग नाथसागर जलाशय. गाढवाला पाणी पाजणारे कोमल हृदयी संत म्हणून अजरामर झालेले संत एकनाथ यांचे खरेखुरे पाणीदार स्मारक असलेला अथांग नाथसागर आजही अगणित मनुष्य प्राण्यांची आणि पशुधनाची तहान भागवत भागवत मराठवाडा टवटवीत ठेवण्याचं कार्य करीत आहे. ही चिरंतन स्मृती बघितली की मनाला पुरेपूर पटतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि खऱ्या अर्थानं आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखर संतांची उपयुक्तता म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.